नमस्कार. नंबर 1. गरम पाण्यामध्ये चिमूटभर कपडे धुण्याची पावडर टाकून तुम्ही फरशी एकदम चकाचक करू शकता. त्यासाठी पाणी गरम करून त्यात थोडी कपडे धुण्याची पावडर टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी. याने फरशी छान चमकेल. नंबर 2. न्यूजपेपर, मासिके, डिलिव्हरी बॉक्सेस हे घरात साठवून ठेवू नका. या वस्तू फक्त जागा घेत नाहीत, तर यामुळे घरात धूळ जमा होते व कीटक, झुरळं यांना लपण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण म्हणून होऊन जातात. म्हणून नको असलेल्या गोष्टी विनाकारण साठवून ठेवता आधी घरातून बाहेर काढाव्यात. त्यामुळे घरातील पसारा कमी होऊन घर नीटनेटके दिसते. नंबर 3. आरसे, खिडक्यांच्या काचा स्वच्छ पुसण्यासाठी न्यूजपेपर आणि टूथपेस्टचा वापर करून बघा. नंबर 4. लाकडी फर्निचरवरील डाग पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑइल टाकून याने फर्निचर पुसून घ्यावे. फर्निचरवर छान चमक येते. नंबर 5. बऱ्याच वेळा बेडशीट, सोफा कवर किंवा पडदे धुणे शक्य होत नाही. अशा वेळी या वस्तूंवर काही थेंब निलगिरीचे तेल आवश्यक लावा. याने घरातील जीवजंतू नष्ट होतील. नंबर 6. नेहमी किचनमध्ये जेवण शिजवताना अन्न झाकून ठेवण्याची जबाबदारी व स्वयंपाक झाल्यावर हे सर्वांना व्यवस्थित झाकून ठेवावे. भाज्या आणि फळे स्वच्छ धुवूनच त्याचा वापर करावा. नंबर 7. बोरवेलचे पाणी असेल तर नळांना पांढरे डाग पडतात. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरून ते डाग स्वच्छ करता येतात. नंबर 8. तुम्ही एखादी गोष्ट वापरल्यानंतर ती पुन्हा लगेच त्याच्या जागी ठेवून द्या, म्हणजे घरात पसारा होणार नाही. नंबर 9. जेवण केल्यानंतर बेसिनमध्ये असलेले भांडे ताबडतोब स्वच्छ करावीत. नंबर 10. आपला फ्रीज नियमितपणे स्वच्छ करा. मुदत संपलेल्या वस्तू काढून टाका आणि 2-3 दिवसातून एकदा डस्टबिन धुवून उन्हात वाळवावे. अन्यथा ते बॅक्टेरियाचे घर देखील बनू शकते. नंबर 11. घरामध्ये डास आणि छोटे मोठे किटाणे पडले असतील तर कडुलिंबाचा पाला जाळावा. सुक्या करवंटीसोबत कडुलिंबाचा धूर केल्याने हवेतील सर्व किटाणू नष्ट होतात. यामध्ये जर कापूर टाकले तर अधिक फायदा होऊ शकतो. याशिवाय घरातील दारात, खिडकीवर कडुलिंबाचा पाला लटकवून ठेवावा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपली व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. धन्यवाद. खुश रहा.